आवाज आम जनतेचा, देशहिताचा। एकादशी निमित्त हरिनामाच्या गजरात इंद्रायणी आरती, भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग। एकादशी दिनी इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता आणि इंद्रायणी आरती नवीन भगवा ध्वज प्रदर्शित करून उत्साहात आरती प्रसाद वाटप झाले। यावेळी संयोजक श्री अर्जुन मेदनकर, श्रीमती अनिताताई झुजम यांच्यासह भाविक, नागरिक, इंद्रायणी आरती सेवा समिती महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 3 वर्षापासून जे आपल्या इंद्रायणी नदीवरती आपल्या महिला मंडळींकडनं जी आरती सुरू केली, त्या आरतीचा प्रभाव म्हणजे याला संस्थान कमिटीने याच्याकडे लक्ष दिलं, दखल घेतली आणि त्याला अनुरूप असणारी दर वद्य एकादशीला आपल्याकडे जे संस्थानतर्फे आरती होते ती आरती आणि शुद्ध एकादशीला जे सर्व या इंद्रायणी मातेची जी आरती करणारे 3 वर्षापासून महिला मंडळ आहेत त्यांच्याकडनं होणारी आरती याच्यामध्ये बऱ्या प्रकारे तफावत आपल्याला आढळते। कारण संस्थान शेवटी संस्थांच्या पद्धतीनं काम करत असतं, परंतु जेव्हापासनं मागच्या 3 वर्षापासून ही आरती चालू झाली तेव्हापासनं आतापर्यंत या इंद्रायणीची स्वच्छता जशी पाहिजे तशी आत्ताही आपल्याला पाहायला भेटत नाही। कारण की फक्त काही तासापुरतं किंवा काही वेळेपुरतं इंद्रायणीची स्वच्छता करून या ठिकाणी चालणार नाही, तर इंद्रायणी माता आपल्याला पवित्र आणि ती आपल्याला पिण्या इतकी योग्य करायची आहे। जर हे करायचं असेल तर याच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करावा लागेल। जे सरकारने आज हे जलपर्णी वगैरे हटण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळं इथली हे नदीपात्र हे खूप स्वच्छ झाले आहे। त्या भाविकांनी त्याचा खूप सुख घेतले आहे आणि त्यामुळे आज महाराजांचा नाही का पण हे येण्यासाठी भाविकांना आनंद वाटतो। इंद्रायणी आरती सुरू झाल्यानंतर आणि आता गेल्या 3 वर्षापासून या आरतीच्या माध्यमातून जी जनजागृती झालेली आहे त्या माध्यमातून नदीचं पावित्र्य जोपासलं जात आहे का, या अनुषंगाने आपण काही सांगाल? दर महिन्याला माऊली कमिटीच्या लोकांनी जी आरती सुरू केली त्या दिवशी फक्त लोक येतात, साफसूफ करतात, पण पुन्हा काही येत नाही आणि करत नाही। आज 15 दिवस एखाद्या प्रचंड घाण होते, आमच्या महिलांनी येऊन ती पहिली स्वच्छता केली, नंतर आरतीला सुरुवात केली। पण जे इंद्रायणी काठी जी पाण्याची ते वाहणारी गोष्ट आहे किंवा ती जलवाहिनी आहे, ती सगळी हमेशा हमेशा हे काम नाही करत नगर परिषद, नुसते देखावापुरतं नगरपालिका काम करते। लोक आणायचं, काम करायचं, सेवेकरी सोकाम सेवेच्या महिला आणायचं, ते काम थोडंसं करायचं, दाखवायचं। आज तिथं पुंडलिकाच्या मंदिरापाशी गेलात ना तर अक्षरशः एक माणूस सुद्धा दर्शन तिथं घेऊ शकत नाही, इतकं घाणेरडं तिथं वातावरण आहे। नुसतं एवढ्यापुरतं स्वच्छ करण्याने जाणं ह्याला नगरपालिकेचं काम होत नाही। नगरपालिकेने हमेशा 30 दिवस म्हणजे हमेशा हे काम सतत केलं पाहिजे, व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे। नुसतं देखाव्यासाठी करून उपयोग नाही, नगरपालिकेचं खरं काम अजून झालंच सुरू नाहीये। आळंदीच्या विकासाला त्यांनी खरी सुरुवात केलेलीच नाहीये, फक्त देखावा दाखवणे एवढंच नगरपालिकेचं काम आहे। तुम्हाला काय वाटतं, काय काय बोलाल तुम्ही त्या अनुषंगाने? काय फक्त मला वाटतं की इंद्रायणी स्वच्छ पाहिजे। जे लोक भाविक लोक तीर्थासाठी येतात तर ते तीर्थ घ्यायला पण तोंडात घ्यायला पण नको होतंय, तेवढं तीर्थाचं ठिकाण खराब आहे, तर तेवढं त्यांनी स्वच्छ करायला पाहिजे। शासनाने जे पाणी बाहेरचं त्याच्यात सगळं सोडलं जाते, महिलांनी सुद्धा त्याची दक्षता घ्यावी आणि या आपल्या गंगेला निर्मळ करावं आणि शासनाने बरीचशी मदत करावी एवढी मी विनंती करते महानगरपालिकेला।